परमात्म्याच्या निश्वासातून जे शब्द उमटले ते म्हणजेच वेद असून वेद स्वयंभू आहेत असं प्रतिपादन वेदमूर्ती जयंत फडके गुरुजी यांनी केलं। सोलापुरातील श्री रामकृष्ण सेवा सत्संग मंडळानं परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज यांच्या 91व्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात वेदमूर्ती जयंत फडके गुरुजी बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक सकाळ सोलापूरचे संपादक अभय दिवाणजी हे होते, तर वेदमूर्ती गोपाळ जोशी, पंचांगकर्ते मोहनराव दाते, गणपती घाट दत्त देवस्थानचे प्रमुख दादा शिरसीकर यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती। यावेळी वेदमूर्ती प्रसाद जोशी, ऋषिकेश जोशी पंढरपूर, वेदमूर्ती शेखर कुलकर्णी धाराशिव, वेदमूर्ती दादेगावकर सोलापूर तसंच पंढरपूर इथल्या पाठशाळेतून आलेल्या 8 बटूंची उपस्थिती होती। यावेळी पुढे बोलताना वेदमूर्ती जयंत फडके गुरुजी म्हणाले की वेद हे अतिशय प्राचीन असून वेद म्हणजे जगातील पहिलं वाङ्मय आहे। ते सृष्टीच्या आधी परमेश्वरानंच मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केले, म्हणूनच ते अनादी आहेत। वेदज्ञान हे गुरुमुखातून घ्यावं लागतं, त्याशिवाय त्याचे उच्चार जमत नाहीत। त्याचप्रमाणे वेदोच्चारासाठी योग्य असा आहार, विहार आणि आचरण फार महत्त्वाचं आहे असंही ते म्हणाले। या प्रसंगी अभय दिवाणजी, मोहनराव दाते यांनीही आपले विचार व्यक्त केले। सत्संग मंडळाचा अहवाल सुलगुडले यांनी सादर केला। यावेळी माजी अध्यक्ष कालिदास जोशी, सत्संगाचे अध्यक्ष प्रमोद चोळजगुद्द यांच्यासह जितेंद्र महामुनी, पुष्कराज गोयल आदी मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोमेश्वर लवंगे यांनी तर दिलीप बोडके यांनी आभार मानले। पसायदानानं कार्यक्रमाची सांगता झाली। या संहिता सध्या उपलब्ध आहेत। ब्राह्मण तैतरीय ब्राह्मणच आहे। आरण्यके तैतरीय आणि मैत्रायणी हे 2 आरण्यक त्यांच्याकडे आहेत। उपनिषदामध्ये तैतरीय, महानारायण, मैत्री, कठ आणि श्वेताश्वतर ही उपनिषद त्यांची उपलब्ध आहे। त्यानंतर सामवेद, सामवेदाची कौमुखी, कौथुम, राणायणी आणि जैमिनी या 3 संहिता उपलब्ध आहेत। थंडाचं म्हणजे -डिग्रीज होतात। आता आपल्याला न्यूमोनिया झाल्याशिवाय काय खरं नाही, आंघोळ केल्याशिवाय तर मंदिरात जाता येत नाही, आंघोळ न करता तर आपण शक्यच नाही। आता आंघोळ जर नाही केली तर अडचणीच आहे, आणि केली तर न्यूमोनिया होणार। अशा ह्याच्यात विचारात आम्ही दोघं सहकारी होतो। आता तू कर थोडं थंड, मग थोडं नॉर्मल पाणी येईल मग मी करतो, असं चर्चा चालू होती आमची। बेल वाजली, आम्ही कुणालाही सांगितलं नव्हतं की आम्ही इथं राहतोय म्हणून। बेल वाजली, जखड 77-78 वर्षाचा एक म्हातारा अगदी गरम गरम बादलीचं पाणी घेऊन आला, प्रचंड म्हणजे इतका, आणि ती बादली घेतली, आम्हाला काहीच कळलं नाही। ती बादली घेतली, आत नाही परत तो माणूस गेला, गाव सगळं शोधलं तर तो म्हातारा परत दिसला नाही। मी म्हणलं समर्थ तुम्हीच आहात आमच्या पाठीशी, आम्ही न्यूमोनिया पासून वाचतो।